तर मित्रांनो, आपल्याकडे दोन केसवाले नाग आहेत. तुम्ही पाहू शकता की या दोन्ही नागांना केस आलेले आहेत. आपल्याकडे अशी मान्यता आहे की एखादा साप 100 वर्ष जगला की त्यानंतर त्यांना असे केस येतात. तर तुमच्या माहितीसाठी मित्रांनो, सापांचं मॅक्झिमम वय 20 वर्ष ते 25 वर्ष, त्यापेक्षा जास्त ते जगू शकत नाहीये. तर मग हे सगळं का झालंय, चला तुम्हाला सांगतो. तर त्याआधी तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो, तुम्हाला कधी पंख आलेत का? एवढंच नाही तर कधी शिंग वगैरे तर आली असतील, नाहीतर कधीतरी मधीसाठी शेपटी वगैरे आले का? किंवा पाण्यामध्ये पोहण्यासाठी तुम्हाला कधी पात आलेत का? जर का असं सगळं तुमच्या जोडीला झालं नाहीये, तर मग तुम्ही असं का विचारतायत की सापांना केस येतील का? आता मी हे का बोलतोय ते तुम्ही समजून घ्या. ज्या प्राण्यांना त्वचा आहे त्या प्राण्यांच्या अंगावरती केस येतात मित्रांनो. ज्या प्राण्यांना खवले आहेत त्यांच्या अंगावरती खवल्याच राहतात. ज्या पक्ष्यांना पिसं आहेत त्यांच्या अंगावरती पिसत राहतात. तुम्ही पक्ष्यांना कधी केस नाही पाहणार आहेत मित्रांनो. तुम्ही माशांना कधी केस नाही पाहणार आहेत मित्रांनो. कारण की प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्या हिशोबामध्ये ज्या प्राण्यांना खवले आहेत, ज्याच्यामध्ये कासव येतात, बेडूक येतात, विंचू येतात, पाल येते, सरपटणारे सगळे जीव येतात, मग साप पण येतात. जर का सापांना मित्रांनो खवले आहेत तर त्यांना केस कधीच येणार नाहीत. जर का तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकतायत. त्याच्यामध्ये सांगून येते की खवले असणाऱ्या प्राण्यांना केस येत नाहीत. मग एकतर तुम्ही गुगलवर तरी सर्च करा किंवा माझं तरी ऐका. नाहीतर तुम्हाला दोन्ही पटत नसेल तर तुम्हाला स्वतःची तरी थोडी तरी अक्कल असेलच ना. मग त्याच्यावरनं तुम्ही क्लासिफाय करू शकताय की माझं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे. आता याच्यानंतर जर का अशी